काही नागरिक अनेक दिवसांपासून जुन्नर नगर परिषद आणि बारव हद्दीत बोडकेनगर येथील गॅस गोडाऊनच्या रस्त्यावर कचरा टाकतायत। स्थानिक नागरिकांना ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतोय। अनेक वेळा जुन्नर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला सांगताच तात्काळ गाडी पाठवून कचरा उचलला जायचा, पण दुसऱ्या दिवशी जैसे थे अशीच परिस्थिती असायची। आज याबाबत जुन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी यांनी आक्रमक पवित्रा घेत असं कृत्य करणाऱ्या नागरिकांना कचरा न टाकण्याचं आवाहन केलंय। असा कचरा टाकताना जर कोणी आढळला तर त्याच्या घरात कचरा नेऊन टाकणार असा थेट इशारा दिलाय। आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत स्वतः दीपेश परदेशी यांनी कचरा गोळा करून गाडीत टाकलाय। आपल्यासह इतरांचं आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांनी घ्यावी आणि ते घेतील हीच अपेक्षा। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी। हा जो एरिया आहे हा बोडकेनगर आणि बारव याच्या हद्दीवर असणारा, इकडून बोडकेनगर या बाजूने बारवच्या हद्दीवर असणारा हा रस्ता आहे। या रस्त्यावर या ठिकाणी इथं शेतजमीन आहे। या ठिकाणी बरेच वर्षांपासून काही अतिशय सुजाण नागरिक या असलेल्या शेतामध्ये, मोकळ्या जागेमध्ये बरेच वर्षापासून कचरा टाकत आहेत। या शेताच्या मालकांची चूक नाही, तो कचरा, त्यांच्या शेतात टाकलेला कचरा ते रस्त्यावर टाकून देतात। प्रत्येक वेळेला मी जेव्हा या ठिकाणी नगरसेवक आहे, मागील 5 वर्षापासून मी दर 8 दिवसांनी 4 दिवसांनी या ठिकाणी कचरा गाडी बोलवून ह्या प्रकारे संपूर्ण कचरा माझ्या नगरपालिकेच्या प्रशासनाला सांगून आरोग्य विभागाला या ठिकाणी ते बिचारे उचलून नेतात। परंतु तो जो कचरा आतून बाहेर रस्त्यावर टाकला जातो, त्यांनी या ठिकाणी त्याच्यात असलेला अन्न पदार्थ याच्यामुळे बहुतेक इथं महिलासुद्धा या ठिकाणी पडलेल्या आहेत। करून ज्येष्ठ नागरिकसुद्धा या ठिकाणी मागील 3-4 वेळा बऱ्याच ठिकाणी मोटरसायकली या ठिकाणी स्लिप झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या, महिलांच्या। जो रस्ता आहे आणि इकडून बोडकेनगरमधून येणारा रस्ता आहे, या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेची कचरा गाडी ही सकाळी जुन्नर नगरपालिकेची पण येत असते आणि बारवची सुद्धा कचरा गाडी येत असते। परंतु काही नागरिक त्यांना काय अडचण आहे नेमकी ती लक्षात येत नाही। ते लोक ही त्यांचा जो कचरा आहे तो या मोकळ्या शेतामध्ये टाकतात आणि ते शेतमालक त्यांचा कचरा उचलून जुन्नर, बोडकेनगर आणि बारवच्या असलेल्या हद्दीवर टाकतात। या ठिकाणी माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की स्वतःच्या घरातला कचरा बाहेर टाकणं म्हणजे स्वच्छता नाही। स्वच्छतेची संकल्पना तुम्ही संपूर्ण आपलं शहर स्वच्छ असलं पाहिजे, संपूर्णपणे आपलं शहर स्वच्छ असलं पाहिजे, ही स्वच्छतेची संकल्पना आहे। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही कचरा या ठिकाणी जेव्हा गाडी येते तर कचरा गाडीमध्ये तुम्ही तुमचा घरचा कचरा टाका। तुम्हाला वेळ नसेल तर संध्याकाळी परत आपण एक वेळ कचरा गाडीची वेळ पण तुमच्यासाठी या ठिकाणी बदलण्याचा प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करू। परंतु हा जो प्रकार, अतिशय निंदनीय प्रकार जो सुरू आहे की हा कचरा तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो टाकला जातोय आणि तो परत कचरा शेतात टाकल्यानंतर शेतमालक जे रस्त्यावर फेकतात त्यांनी बरेचसे आजार पसरण्याची या ठिकाणी भीती आहे। आमच्या बोडकेनगरवासियांना, बारववासियांना या ठिकाणी या गोष्टीचे अतिशय त्रास होतो आहे। कृपया जे या ठिकाणी कचरा टाकत असतील, मी त्यांना परत एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो की स्वतःच्या घरातला कचरा दुसऱ्याच्या घरासमोर टाकणं म्हणजे काय स्वच्छता नाही। तुम्ही जबाबदारीने वागा आणि जर कधी हा कचरा टाकणारा मला कोणी दिसला तर त्याच्या घरामध्ये जाऊन, हॉलमध्ये जाऊन मी हा परत कचरा टाकील असं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो। कृपया ही गोष्ट गांभीर्याने घ्या आणि कुणी असू द्या, त्याला मी माफ करणार नाही।